नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण 19 मार्च 2026 रोजीच्या चालू घडामोडी बघणार आहोत. मित्रांनो, यामध्ये आपण 10 क्वेश्चन बघणार आहोत आणि तुम्हाला अ, शेवटी या व्हिडिओच्या शेवटी 10 प्रश्नांची रिव्हिजन 2 मिनिटात केली जाईल आणि तुम्ही MPSC एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब पण करू शकता. आजचा पहिला प्रश्न बघू. मार्च 2026 मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स मध्ये कोणता देश पदक तालिकेत पहिल्या क्रमांकावर राहिला? तर याचं योग्य उत्तर आहे भारत. म्हणून हा एक प्रश्न खूप महत्त्वाचा ठरतो, कारण की या पदक तालिकेत भारताने पहिला क्रमांक पटकावला आहे. भारताने 208 पदके जिंकून पहिले स्थान पटकावले. ही स्पर्धा 11 ते 13 मार्च 2026 दरम्यान दिल्लीत पार पडली. तर रशिया हा 35 पदकासह दुसऱ्या क्रमांकावर राहिला. बोस्निया आणि हर्झगोव्हिना तिसऱ्या क्रमांकावर राहिले. ही स्पर्धा 2026च्या वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि 2028च्या पॅराऑलिम्पिक साठी पात्रता मिळवण्यासाठी महत्वाची होती. तर याचं योग्य उत्तर आहे भारत 208 पदकासह पहिल्या क्रमांकावर राहिला. पुढील प्रश्न बघू. भारतीय टपाल विभागाने इंडिया पोस्ट ने 24 स्पीड पोस्ट ही सेवा सुरुवातीला किती शहरांमध्ये सुरू केली? तर याचं योग्य उत्तर आहे 6 शहरे. ही सेवा 17 मार्च पासून दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद या 6 मेट्रो शहरांमध्ये सुरू करण्यात आली. तर यामध्ये तातडीच्या कामासाठी दुसऱ्या दिवशी वितरणाची खात्री दिली जाते. म्हणजे आज आपण पोस्ट केलं तर दुसऱ्या दिवशी ते पोहोचतं. तर दुसऱ्या दिवशी वितरणाची खात्री केली जाते. 5 किलोमीटरच्या पार्सलसाठी पण ही सुविधा उपलब्ध आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 6 शहरे. पुढील प्रश्न बघू. जागतिक बँकेने कोणत्या राज्याला क्लीन एअर ट्रान्झिशनसाठी 300 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज मंजूर केले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश. जागतिक बँकेने उत्तर प्रदेशच्या क्लीन एअर प्लॅन ला मदत करण्यासाठी हे कर्ज मंजूर केले आहे. याचा उद्देश राज्यातील हवेचे प्रदूषण कमी करणे हा आहे. तर 300 दशलक्ष डॉलरचे कर्ज उत्तर प्रदेशला मंजूर केले आहे क्लीन एअर ट्रान्झिशनसाठी जागतिक बँकेने. तर पुढील प्रश्न बघू. 2026च्या BCCI नमन पुरस्कार सोहळ्यात कोणाला कर्नल CK नायडू जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला? तर हा एक महत्वाचा प्रश्न आहे. हा एक जीवन गौरव पुरस्कार आहे BCCI तर्फे देण्यात येणारा. तर 2026च्या सोहळ्यात कोणाला हा पुरस्कार मिळाला? तर याचं योग्य उत्तर आहे रॉजर बिन्नी आणि राहुल द्रविड. तर मार्च 2026 मध्ये दिल्ली येथे पुरस्कार प्रदान करण्यात आले आणि मिताली राज यांना महिला क्रिकेटसाठी जीवन गौरव पुरस्कार मिळाला. तर शुभमन गिलला या पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेट पटू म्हणून पुरस्कार मिळाला. तर कर्नल CK नायडू जीवन गौरव पुरस्कार, रॉजर बिन्नी आणि राहुल द्रविड. हा एक महत्वाचा प्रश्न आहे. याच्यावर प्रश्न येऊ शकतो एक्झाम मध्ये, म्हणून हा प्रश्न तुम्ही लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघू. ओडिसा राज्यातील पहिले स्मार्ट गाव म्हणून कोणते गाव विकसित केले जाणार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे कुसुमपूर. कुसुमपूर हे ओडिसा राज्यातील पहिले स्मार्ट गाव ठरणार आहे. CSIR द्वारे हे गाव विकसित केले जात आहे. आधुनिक तंत्रज्ञान, अक्षय ऊर्जा आणि स्वच्छ पाणी उपलब्ध करणे हे या अंतर्गत या योजना या गावामध्ये राबवल्या जातील. पुढील प्रश्न बघू. मार्च 2026 मध्ये गुजरात राज्यातील कोणत्या ठिकाणी साऊंडिंग रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले? तर याचं योग्य उत्तर आहे धोलेरा. तर अहमदाबादच्या ओमस्पेस स्टार्टअपने हे प्रक्षेपण केले. रॉकेट 3 किलोमीटर उंचीवर पोहोचले आणि त्यात हवामान उपग्रह होता. धोलेरावरून ह्याचं रॉकेटचे प्रक्षेपण करण्यात आले. रॉकेट हे 3 किलोमीटर उंचीवर पोहोचले आणि त्यामध्ये हवामान उपग्रह होता. यामुळे गुजरात खाजगी अंतराळ क्षेत्रात याद्वारे दाखल झाला आहे. तर पुढील प्रश्न बघू आपण. नेपाळच्या संसदेत निवडून येणारी पहिली ट्रान्सजेंडर महिला खासदार कोण ठरली आहे? तर हा एक महत्वाचा प्रश्न आहे. तर याचं योग्य उत्तर आहे भूमिका श्रेष्ठ. भूमिका श्रेष्ठ राष्ट्रीय स्वतंत्र पार्टी म्हणजे नेपाळच्या पहिल्या ट्रान्सजेंडर खासदार
ठरल्या आहेत. त्या LGBTQ हक्कांसाठी सक्रिय आहे आणि नेपाळमध्ये 2013 पासून तृतीयपंथीयांना कायदेशीर मान्यता आहे. तर याचं योग्य उत्तर आहे भूमिका श्रेष्ठ. हा प्रश्न महत्वाचा आहे, हा तुम्ही लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघू. सहकारी संस्थांना शेतीसाठी दीर्घकालीन कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी कोणती नवीन योजना सुरू करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे दीर्घावधी कृषक पुंजी सहकार योजना. ही योजना राष्ट्रीय सहकार विकास मंडळाने म्हणजे NCDC ने सुरू केली असून याचा मुख्य उद्देश शेती व संबंधित क्षेत्रातील सहकारी संस्थांना भांडवल आणि दीर्घकालीन कर्ज उपलब्ध करून देणे हा आहे. तर याचे योग्य उत्तर आहे सहकारी संस्थांना शेतीसाठी दीर्घकालीन कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात आली? तर दीर्घावधी कृषक पुंजी सहकार योजना. पुढील प्रश्न बघू. सी ड्रॅगन हा सागरी सराव कोणत्या देशाच्या नेतृत्वाखाली गुआम येथे झाला? तर सी ड्रॅगन या सागरी सरावाविषयी आपल्याला सांगायचं आहे. तर हा अमेरिकेच्या नेतृत्वाखाली गुआम येथे पार पाडला. हा सराव अमेरिकेच्या सातव्या नौदलातर्फे US नेव्ही 7th फ्लीट आयोजित पाणबुडी विरोधी तंत्रावर आधारित वार्षिक सराव आहे. यामध्ये भारत, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडने सहभाग घेतला. इंडो पॅसिफिक क्षेत्रात सहकार्य आणि सामरिक तंत्रज्ञान मजबूत करणे हे याचे उद्दिष्ट आहे. तर सागरी सराव सी ड्रॅगन हा गुआम येथे पार पडला आणि अमेरिकेच्या नेतृत्वाखाली तो सराव झाला. पुढील प्रश्न बघू. 2026 मध्ये जागतिक निद्रा दिन म्हणजे वर्ल्ड स्लीप डे कधी साजरा करण्यात आला होता? तर याचे योग्य उत्तर आहे 13 मार्च. हा दिवस दरवर्षी वसंत ऋतूच्या सुरुवातीच्या आधीच्या शुक्रवारी साजरा केला जातो. तर झोपेचे महत्व आणि आरोग्यविषयक समस्याबद्दल जनजागृती करणे हे याचे उद्दिष्ट आहे. 2026 मध्ये ही या जागतिक निद्रा दिनाची ही 17वी आवृत्ती होती आणि वर्ल्ड स्लीप सोसायटी द्वारे हा वर्ल्ड स्लीप डे साजरा करण्यात येतो. तर मित्रांनो, आपण जे आता प्रश्न बघितले त्याची शॉर्ट मध्ये रिव्हिजन करू आपण. वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स मध्ये प्रथम पदक तालिकेत पहिला क्रमांक कोणी पटकावला? तर याचे योग्य उत्तर आहे भारत. भारताने 208 पदके जिंकली आणि यामध्ये रशिया दुसऱ्या क्रमांकावर होता. पुढील प्रश्न 24 स्पीड पोस्ट किती शहरात सुरू करण्यात आली? तर आपण बघितलं की 6 शहरांमध्ये ही सेवा सुरू करण्यात आली आणि या अंतर्गत आज जर आपण पोस्ट केलं तर दुसऱ्या दिवशी पार्सल आपण पोहोचू शकतो. ते रिसिव्हरला भेटू शकतो दुसऱ्या दिवशी. तिसरा प्रश्न बघू. क्लीन एअर साठी 300 दशलक्ष डॉलर कर्ज कोणत्या राज्याला मंजूर करण्यात आले? याचं योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश. तर जागतिक बँकेने हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी हे कर्ज मंजूर केले. CK नायडू जीवन गौरव पुरस्कार हा एक महत्वाचा प्रश्न आहे. कोणाला भेटला? तर रॉजर बिन्नी आणि राहुल द्रविड यांना भेटला आणि महिलांमध्ये मिताली राज यांना हा जीवन गौरव पुरस्कार हा मिळाला आहे. आणि भारतीय क्रिकेटमधील सर्वोच्च योगदानासाठी हा पुरस्कार सर्वोच्च सन्मान देण्यात येतो. हा आहे जीवन गौरव पुरस्कार रॉजर बिन्नी आणि राहुल द्रविडला. ओडिसातील पहिले स्मार्ट गाव कोणते? तर याचे योग्य उत्तर आहे कुसुमपूर. पहिले साऊंडिंग रॉकेटचे प्रक्षेपण कुठे करण्यात आले? तर धोलेरा 3 किलोमीटर उंचीपर्यंत पोहोचले आणि हे रॉकेट आणि हे हवामान माहितीसाठी उपयुक्त आहे. नेपाळच्या पहिल्या ट्रान्सजेंडर खासदार कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे भूमिका श्रेष्ठ. शेती कर्जासाठी नवीन योजना कोणती? तर याचे योग्य उत्तर आहे दीर्घावधी कृषक पुंजी सहकार योजना. सहकारी संस्थांना दीर्घकालीन कर्ज पुरवठा करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. 2026 चा जागतिक निद्रा दिन कधी साजरा करण्यात आला? तर याचं योग्य उत्तर आहे 2026 मध्ये जागतिक निद्रा दिन 13 मार्च रोजी साजरा करण्यात आला झोपेच्या आरोग्याबद्दल जनजागृती करण्यासाठी. तर मित्रांनो, तुम्ही आजचे प्रश्न बघितले. आता हा जो लास्ट प्रश्न आहे, सी ड्रॅगन 2026 हा जो सागरी सराव आहे हा कोठे झाला? तर याचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की सांगा
आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.